आज लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची आणि मोठी बातमी अर्थातच पावसासंदर्भातली। गेल्या 15 दिवसांमध्ये पावसाचा अतिरेक पाहायला मिळतोय। जवळपास 60% पावसाची नोंद झाली आहे आणि राज्यामध्ये पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला येलो अलर्ट देण्यात आलाय। महापुरानं बेहाल मराठवाड्याला पुन्हा पावसानं जोरदार तडाखा दिलाय। 7 जिल्ह्यांमध्ये 185 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मुसळधारेचा सर्वाधिक फटका हा संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला बसलाय। या महासंकटातून बळीराजाला सावरण्यासाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, मोठं पॅकेज जाहीर करावं अशी आवश्यकता आता वर्तवण्यात येते। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या सोलापूरमध्ये गायकवाड भगिनींना मदतीचा आता ओघ सुरू झालाय। पाऊस आणि पुरामुळे सोलापूरच्या तिऱ्हे गावातल्या गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नैसर्गिक आपत्तीमुळे सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या भगिनींचं स्वप्नच उद्ध्वस्त झालं। पुरामुळे त्यांची पुस्तकं, लॅपटॉप, साठवलेले पैसे सगळं काही वाहून गेलं। काही पुस्तकं पावसामध्ये भिजली, त्यामुळे पुढचं शिक्षण आता कसं घ्यायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय आणि झी 24 तासनं त्यांची ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालाय। मुंबईतले खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजूल पाटील यांनी ही झी 24 तासची ही बातमी पाहून त्यांनी गायकवाड भगिनींच्या त्या मदतीसाठी आता पुढे सरसावल्या। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रिकेट विश्वातून भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्याचीत करत 9व्यांदा आशिया कपवर नाव कोरलंय आणि तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलंय। नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा, 4 विकेट घेणारा कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत। आशिया चषकाच्या फायनल इतकाच या स्पर्धेचा तब्बल 1.5 तास लांबलेला पारितोषिक वितरण सोहळा तितकाच नाट्यमय ठरला, कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वींच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला आणि शेवटपर्यंत भारतीय संघानं ट्रॉफी घेतली नाही। अखेर ट्रॉफी न घेता भारतीय संघानं सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर मोहसिन नक्वी मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेले।